Students, in previous video we started the properties of soil. We saw some properties of soil. The color is an important property of soil, and on colors, these colors are useful for the classification of soil. Beside they are indirectly useful for indicating the several properties of the land. We saw the one activity which shows or inferences the water holding capacity of different types of soil. Then we saw about the soil structure. Soil contains particles of the different sizes, and according to this texture there are three main types of soil: sandy soil, silt soil and clay soil. Now in today's video, first we are going to discuss about the soil structure. Soil structure. Okay, soil structure. The structure of the soil that depends upon the different shapes of the particles in it. So this structure of the soil, ही जी मृदेची रचना जी आहे तर ती कशावर अवलंबून असते? द शेप ऑफ द पार्टिकल्स इन इट, म्हणजे त्या सॉइलमध्ये कुठल्या शेपचे पार्टिकल्स आहेत याच्यावर काय असते, त्याचा जो स्ट्रक्चर आहे सॉइलचं ते डिपेंड असतं. सॉइल ऑकर्स इन फॉर्म ऑफ कॉलुमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर्स. सॉइलचं स्ट्रक्चर कशामध्ये आहे बघा, कॉलुमनार. कॉलुमनार म्हणजे कसला, तर कॉलम सारखं, कॉलुमनार स्ट्रक्चर. कॉलम सारखं म्हणजे खांबांसारखं. त्याच्यानंतर लॅमिनार. लॅमिनार म्हणजे स्तरीय, स्तर असतात त्याच्यामध्ये. लॅमिनार स्ट्रक्चरमध्ये पण सापडतं. देन ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलर म्हणजे कण स्वरूपात असतात, कण असतात त्याचे, ग्रॅन्युलर. ओके. ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड. ब्लॉक म्हणजे ठोकळे, ब्लॉक शेप्ड. अशा डिफरंट शेपमध्ये काय असतात आपल्याला सॉइलचं स्ट्रक्चर दिसून येतं. नाव इम्पॉर्टन्स ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. आता हे सॉइल स्ट्रक्चर कशासाठी उपयोगी पडतं? दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द फर्टिलिटी ऑफ सॉइल दॅट डिपेंड्स अपॉन द सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे त्या सॉइलची मृदेची जी फर्टिलिटी आहे म्हणजे सुपीकता आहे तर ती कोणत्या स्ट्रक्चरमध्ये ती काय आहे, सॉइल उपलब्ध आहे याच्यावर काय असते, ही फर्टिलिटी डिपेंड असते. सो द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर. आता याचे ॲडव्हान्टेजेस बघा, म्हणजे एखादी गुड सॉइल जी आहे तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतात? रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ द ऑक्सिजन. जर त्यातली सॉइल जर काय असेल लँडमधली, त्या जमिनीमधली मृदा जर काय असते चांगल्या स्वरूपाची असेल तर अशा वेळेस तिथे असणारे जे क्रॉप्स आहेत, सो द रूट्स ऑफ दॅट क्रॉप्स गेट अ मोर ऑर सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. अशा रूट्सना काय मिळतं, सफिशियंट अमाऊंटमध्ये ऑक्सिजन अवेलेबल होतो. अँड वॉटर ड्रेनेज इज गुड. पाण्याचा निचरा जो आहे तर तो पण काय होतो, योग्य स्वरूपामध्ये होतो. अँड देअरफॉर द रूट्स ऑफ द प्लांट ग्रो वेल. आणि अशा जी सॉइल आहे अशा सॉइलमध्ये क्रॉप्स जे आहेत तर ते उत्तम रीतीने काय होते, त्यांची ग्रोथ होते. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. नाव सी द युजेस ऑफ सॉइल. आता याच्यानंतर आपण बघूया युजेस ऑफ सॉइल. युजेस ऑफ सॉइल म्हणजे सॉइलचे
उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतात. फर्स्ट वन इज द प्लांट कन्झर्वेशन. फर्स्ट यूज इज प्लांट कन्झर्वेशन. सो व्हॉट इज दिस प्लांट कन्झर्वेशन? वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी. सो सॉइल, विथ द हेल्प ऑफ सॉइल प्लांट्स ग्रो वेल. त्यांची उत्तम रीतीने काय होते, ग्रोथ होते. सो धिस सॉइल इज हेल्प टू ग्रो प्लांट्स अँड हिअर सॉइल इज used for the plant conservation. Then second one is the water conservation. What is the water conservation? Water conservation म्हणजे पाण्याचे संवर्धन करणे. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे काय, पाण्याचे संवर्धन. सो सॉइल होल्ड्स वॉटर. आता आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं, ईच अँड एव्हरी सॉइल हॅज इट्स अ कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. प्रत्येक सॉइलची काही काय असते, कॅपॅसिटी असते. सो सॉइल इज होल्ड्स वॉटर. सॉइल नेहमी काय करतो, पाणी धरून ठेवतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट, बाय मीन्स ऑफ द बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट द वॉटर फॉर यूज थ्रू आउट द एअर. आता इथे बघा, ही जी सॉइल आहे तर ती पाणी धरून ठेवते. त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे बंधारे बांधले जातात किंवा तलाव बांधले जातात. अँड वी कन्झर्व वॉटर. आणि आपण काय करतो, पाण्याचं संवर्धन करतो. विच इज यूज्ड थ्रू आउट द इयर अँड वी यूज दॅट वॉटर थ्रू आउट द इयर. सो दिस इज द इम्पॉर्टंट यूज. हा आपल्याला इम्पॉर्टंट यूज मानला जातो. देन सी प्लास्टिसिटी, दॅट इज द यूज ऑफ सॉइल. प्लास्टिसिटी. What is that plasticity? See, the soil can given any required shape. आपण काय करतो, मातीला कोणताही आकार देऊ शकतो आणि कोणत्याही आकारामध्ये ते उपलब्ध होते. काही काय असतात, पॉट्स, वेगळ्या शेपचे पॉट्स असतात बघा, किंवा पॉटेड जे आपण कुंड्या असतात त्या मातीच्या असतात, त्या पण वेगळ्या शेपच्या असतात. भांडी आहेत वेगळ्या प्रकारची, त्या पण वेगळ्या शेपमध्ये उपलब्ध होतात. सो सॉइल कॅन गिव्हन अ डिफरंट ऑर रिक्वायर्ड शेप. कुठलाही शेप आपण आपल्याला हवा तसा त्या सॉइलला काय करू शकतो, देऊ शकतो. सो धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिसिटी. ही जी सॉइलची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला काय म्हटलं बघा, प्लास्टिसिटी असं म्हटलेलं आहे. वी कॅन यूज इट टू मेक द आर्टिकल्स ऑफ द व्हरायटीज ऑफ शेप्स. या प्लास्टिसिटी ही जी काय प्रॉपर्टी आहे सॉइलची, त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या व्हरायटीचे आर्टिकल जे आहेत तर ते तयार करू शकतो. अँड इन एनी व्हरायटीज ऑफ शेप्स, वेगळ्या शेप्समध्ये. सो दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. आता याच्यामध्ये पहिल्यांदा बघा काय केलं तर वेगळ्या प्रकारचे आकार दिले जातात सॉइलला. And this is due to the property of the plasticity. And then that varieties of shaped that articles can bake. त्यांना काय केलं तर बेकिंग केलं जातं, म्हणजे ते भाजले जातात. What is to hard that articles? त्या आर्टिकल्सना हार्ड करण्यासाठी. वॉटर स्टोरेज, अर्धन पॉट्स, अर्धन लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स etc. These all articles are made from the soil. आता इथे बघा वेगळे, याच्याशिवाय आणखी कितीतरी वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स जे आहेत तर ते सॉइलपासून तयार करण्यात येतात. फॉर एक्झाम्पल ऑफ दीज आर्टिकल्स आर वॉटर स्टोरेज अर्धन पॉट, ज्याच्यामध्ये मातीचं असं भांडं ज्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. अर्धन लॅम्प्स असतात, मातीचे दिवे आहेत म्हणजे पणत्या वगैरे असतात. त्याच्यानंतर आयडल्स, मातीचे पुतळे, ब्रिक्स, विटा, याच्याशिवाय कितीतरी वेगळ्या व्हरायटीज ऑफ आर्टिकल्स दॅट आर मेड फ्रॉम द सॉइल. सो दीज आर सम युजेस. नाव सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. आता आपल्याला काय करायचं बघायचं बघा, सम युजफुल टाइप ऑफ सॉइल बघायचे. सम युजफुल
type of soil. First one is the China clay. First type is the China clay. China clay. So it is also called as a kaolin. It is a kaolin. This is called as a China clay is called as a kaolin. So this it is a white in color. ही जी soil आहे तर ती कलर कसा आहे white आहे. It is a white in color and it is used to make a crockery, bathroom tiles, tanks, laboratory apparatus, masks, jars, etc. तर ही जी आहे तर याच्यामध्ये आपल्या बाथरूममध्ये असणाऱ्या ज्या टाईल्स आहेत तर त्या किंवा चिनी मातीची भांडी आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही लॅबोरेटरीमध्ये काही असे ॲपॅरेटस असे काही साधनं उपकरणं वापरली जातात जी या सॉईलपासून तयार केली जातात. क्रॉकरी असते बघा म्हणजे कप किंवा अशासारखे काही बॉल्स असतात. हे सगळे जे आहेत तर ह्या चायना क्लेपासून तयार केले जातात. काही स्पेसिफिक टाईपचे काही मास्क पण असतात. त्याच्यानंतर जार्स आहेत, टी पॉट्स असतात. हे ऑल दॅट आर मेड बाय चायना क्ले और काओलिन. देन सेकंड टाइप ऑफ सॉइल इज द शाडू सॉइल. सेकंड वन इज द शाडू सॉइल. शाडूची माती असं आपण म्हणतो बघा की अँड इट इज यूज कशासाठी वापरलं जातं बघा हे तर ही पण कलर कसा आहे याचा पण व्हाईटिशच कलर असतो. ही पण पांढऱ्या रंगाची असते अँड इट इज मेनली यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडल्स. मूर्ती बनवण्यासाठी पुतळे बनवण्यासाठी या शाडूच्या सॉइलचा यूज केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप इज अ टेराकोटा सॉइल. So third one is a terracotta soil. So see the terracotta soil. It is a this soil is a red in color. कसा कलर आहे या सॉइलचा रेड असा कलर आहे. रेड कलरची आहे सॉइल. And decorative articles and pots that are used for growing plants that are मेड बाय दिस टाईप ऑफ सॉइल. आता कलर रेडिश कलर असतो आणि मेनली याचा यूज जो आहे तर तो डेकोरेटिव्ह जे आर्टिकल्स आहेत मेनली कसे पॉट्स बघा विच आर यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स म्हणजे जे कुंड्या आहेत तर त्या काय असतात या टेराकोटा सॉइलपासून मेनली तयार केल्या जातात. देन फोर्थ टाईप इज मुलतानी सॉइल. मुलतानी सॉइल. मुलतानी माती असं आपण म्हणतो बघा त्याला. सो दॅट इज यूज्ड फॉर इन कॉस्मेटिक्स. कशासाठी मेकअप करतात तर त्याच्या आधी काय करतात त्याचा एक थर लावतात बघा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कॉस्मेटिक्समध्ये काय होतो या मुलतानी जी सॉइल आहे तिचा यूज केला जातो. याच्यानंतर नेक्स्ट बघा डू यू नो अबाउट दिस China clay is an industrial mineral of the type of kaolinite. तर हे काय आहे चायना क्ले जे आहे तर ते काय आहे इंडस्ट्रियल मिनरल आहे. म्हणजे जे औद्योगिकमध्ये काय केलं तर ॲज अ मिनरल म्हणजे खनिज जे आहे ज्याचं नाव आहे काओलिनाइट. तर हे काय केलं तर हे मिनरल आहे. इट इज फाउंड इन अ चायना. हे मेनली कुठं सापडतं चायनामध्ये अँड हेन्स धिस टाईप ऑफ क्ले इज कॉल्ड एज अ चायना क्ले. अपॉन हीटिंग धिस सॉइल ॲक्वायर्स द ग्लेज अँड हार्डनेस अँड देअरफॉर इट इज यूज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी. जेव्हा याला काय केलं तर हीट दिली जाते या क्लेला तर याच्यामध्ये ग्लेझिंग येतं. ग्लेझिंग म्हणजे चकाकी येते आणि हार्ड पण बनतं आणि म्हणून
क्रॉकरीमध्ये म्हणजे कप जे असतात, बाउल्स आहेत, जग आहे, तर हे तयार करण्यासाठी या क्लेचा यूज केला जातो. नाव सी नेक्स्ट पॉइंट इज द सॉइल टेस्टिंग. नेक्स्ट वन इज सॉइल टेस्टिंग. The proportions of the various ingredients of soil can be determined by soil testing. मृदेची काय केलं तर टेस्ट, मृदा चाचणी घेतली जाते. Why it is to proportion of the various ingredients of the soil, म्हणजे त्या सॉइलमध्ये जे घटक आहेत ते किती प्रपोर्शनमध्ये आहेत हे डिटरमाइन करण्यासाठी सॉइल टेस्टिंग केली जाते. And during the soil testing, the soil is examined for the color, texture and the proportion of the organic matter in it. जेव्हा ही सॉइल टेस्ट केली जाते तर त्याच्यामध्ये कशाची एक्झामिनेशन केलं जातं बघा, त्या सॉइलचा कलर कसा आहे, टेक्स्चर काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिक मटेरियल किती प्रपोर्शनमध्ये आहेत हे काय केलं जातं या टेस्टमधून फाइंड आउट केलं जातं. And if there is a deficiency of any ingredients, and to decide the measure should be taken to remove that deficiency. आणि जेव्हा ही सॉइल टेस्ट केली जाते तेव्हा त्याच्यावरून काय फाइंड आउट केलं जातं, व्हॉट इज द डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये कुठल्या घटक पदार्थाची कमतरता आहे हे काय केलं जातं फाइंड आउट केलं जातं आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात टू रिमूव्ह द डिफिशियन्सी, म्हणजे ती जी कमतरता आहे ही काढून टाकण्यासाठी कोणत्या प्रकारचं काय केलं तर कोणत्या प्रकारची मेजर्स उपाय योजायचे हे पण ठरवलं जातं विथ द हेल्प ऑफ सॉइल टेस्टिंग. सो सॉइल सॅम्पल्स कॅन बी कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड अपॉन द स्पेस in the shade for the 8 to 10 days and it is then shifted to the sieve. आता जी काय सॉइल जी आहे सॅम्पल जी ज्या ठिकाणाहून कलेक्ट केली जाते ती घेतली जाते, त्याच्यानंतर त्या ओपन स्पेसमध्ये म्हणजे शेडखाली, सावलीखाली आणि उघडी जी जागा आहे अशा ओपन स्पेसमध्ये ती ड्राय केली जाते फॉर 8 to 10 डेजसाठी अँड देन शिफ्टेड टू द सिव आणि नंतर त्याला चाळणीमधून काढलं जातं. दोन टेस्ट आहेत बघा, pH अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. दोन टेस्ट नाव काय बघा त्याची, pH टेस्ट अँड इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी टेस्ट आर पर्टिक्युलरली युजफुल टू फाइंड आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल. ह्या दोन ज्या टेस्ट आहेत तर त्या काय आहेत इम्पॉर्टंट मानले जातात अँड दॅट आर पर्टिक्युलरली युजफुल फॉर द फाइंड आउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट टाइप ऑफ सॉइल अँड यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फिल्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. तुम्ही सुद्धा तुमचं जर शेत असेल तर तिथे असणारी जी सॉइल आहे तिची टेस्ट करू शकता आणि ही जी टेस्ट करणं हे जे क्रॉप्स घेतले जातात सॉइलमध्ये त्याच्यासाठी काय असते युजफुल असते. नाव कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय बघा, डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय तर मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणकोणती आहेत हे आपण बघूया. याच्यामध्ये फर्स्ट सी सॉइल pH इज लेस दॅन 6 और हायर दॅन 8. समजा जर pH काय असेल, pH हा 6 पेक्षा काय असेल कमी असेल आणि 8 पेक्षा काय असेल जास्त असेल तर काय होतं ती जी सॉइल आहे तर ती काय असते त्याच्यामध्ये फर्टिलिटी कमी असते. सेकंड कॉज सी हियर लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सेंद्रिय घटक जे आहेत हे कमी असतील तरी सुद्धा काय होते सॉइल फर्टिलिटी कमी होते.
थर्ड वन इज नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. समजा जर पाण्याचा निचरा जो आहे योग्य प्रमाणात झाला नाही, सो देर इज अ लो प्रॉपर्शन और प्रॉपर ड्रेनेज जर समजा झालं नाही तर काय होऊ शकतं, ती जी सॉईल आहे तर त्याच्यामध्ये फर्टिलिटी कमी होऊ शकते. फोर्थ वन इज रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. तर इथं कल्टिवेशन जे आहे त्याच्यामध्ये तेच काय केले आपण क्रॉप्स त्या सॉईलमध्ये घेत गेलो तर काय होतं, त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होत जाते. कंटिन्युअस यूज ऑफ द सलाईन वॉटर. सारखं काय केलं, खारट पाणी जर काय केलं त्याला सप्लाय केलं तरी पण काय होते, फर्टिलिटी कमी होते. अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. आणि खूप मोठ्या प्रमाणावर जर केमिकल्स वापरले किंवा फर्टिलायझर्सचा वापर करण्यात आला तर तिथे पण काय होते, त्याची फर्टिलिटी जी आहे सॉईलची तर ती काय होते, कमी होते. ऑल दीज आर द कॉजेस ऑफ diminished soil fertility. Now see, World Soil Day, 5th December. See here, 5th December, that is celebrated as a World Soil Day. हा जो 5 डिसेंबर हा जो दिवस आहे तर तो वर्ल्ड सॉइल डे म्हणून काय केला तो सेलिब्रेट केला जातो, टू मेक एफर्ट्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ सॉइल. म्हणजे या मृदेचं संवर्धन राखण्यासाठी काय केलं जातं, हा दिवस पाळला जातो. नाव ऑलवेज रिमेंबर वन थिंग दॅट सॉइल टेक्स्चर इज disturbed if the chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. तर समजा जर खूप मोठ्या प्रमाणावर केमिकल फर्टिलायझर्सचा यूज करत गेलो तर सॉईलमध्ये असणारे जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचं प्रपोर्शन जे आहे तर ते चेंज होतो. अँड देअरफॉर द टेक्स्चर ऑफ द सॉईल दॅट गेट डिस्टर्ब्ड अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर सोईंग. तर इथं पेरण्यासाठी बिया पेरण्यासाठी अशी जी जमीन आहे तर ती योग्य ठरत नाही. सो क्रॉप शुड बी रोटेटेड इफ इन द ऑर्डर ऑफ मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. जर आपल्याला त्या जमिनीची सुपीकता कायम ठेवायची असेल तर सो रिपीटेड ऑर रोटेटेड क्रॉप्स, रोटेट ऑर्डरमध्ये काय करायचं, क्रॉप्स घ्यायचे आहेत. म्हणजे तेच ऊस घेतला तर पुन्हा पुढच्या वर्षी ऊस घ्यायचं नाही, दुसरं कुठलं तरी पीक घ्यायचं, त्याच्यानंतर ऊस घ्यायचं, त्याच्यानंतर दुसरं पीक घ्यायचं, त्याच्यानंतर ऊस, असं रोटेशन ठेवलं तरच काय होते, सॉईलची फर्टिलिटी टिकून राहते. फॉर एक्झाम्पल सी द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द व्हीट. जेव्हा गहू घेतला जातो शेतामध्ये तर तेव्हा त्याच्या कापणीनंतर सॉईलची फर्टिलिटी काय होते, कमी होते. हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूंग, मॉथ, बीन, पी, लेंटिल, बेंगाल ग्राम, सोयाबीन should be cultivated to restore the fertility of the soil. आता बघा इथं जेव्हा काय होतं बघा, गव्हाचं एक पीक घेतलं त्याच्यानंतर फर्टिलिटी काय होते, कमी होते. ती फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं, जे लिग्युमिनस प्लांट्स आहेत म्हणजे जे शेंगावर्गीय शिंबाधारी वनस्पती म्हणतात त्यांना, जसं पीक, वाटाणा किंवा शेंगदाणे, मूग, मटकी किंवा सोयाबीन, हरभरा, तर याच्यासारखे जे लिग्युमिनस प्लांट्स आहेत सो त्याचं काय करणं, कल्टिवेशन करणं खूप गरजेचं असतं. अँड दॅट लिग्युमिनस प्लांट्स इन्क्रीजेस. ड्यू टू दीज लिग्युमिनस प्लांट्स सॉईल फर्टिलिटी गेट इन्क्रीजेस. So remember, always remember this thing. So here we stop. Here the third chapter, that is the properties of natural processes, completed here. All of you should complete the exercise given in page number 25. This is the today's exercise. आजचा काय अभ्यास आहे पहा.
एक्सरसाइज जे आहे टेक्स्टबुकमध्ये दिलेला तो एक्सरसाइज तुम्ही कंप्लीट करून ठेवायचा आहे तुमच्या वहीमध्ये.